मनीषनगर क्षेत्र में लंबे समय से कनेक्टिविटी की समस्या बनी हुई थी, जिसे लेकर कई वर्षों से आवाज उठाई जा रही थी। पहले फ्लाईओवर का निर्माण किया गया, लेकिन समस्या जस की तस बनी रही। इसके बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस समस्या का हल एक और व्यवस्था के रूप में निकाला गया है और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के मार्गदर्शन में यह कार्य सफलतापूर्वक पूरा हुआ है। सोमलवाड़ा मनीषनगर रेलवे अंडरपास आरयूबी का उद्घाटन मंगलवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने किया। इस अवसर पर राज्य मंत्री आशीष जायसवाल, राज्य मंत्री इंद्रनील नाइक, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, महामेट्रो के एमडी श्रावण हर्डीकर, मनपायुक्त अभिजीत चौधरी और महामेट्रो के डायरेक्टर अनिल कोकाटे व राजू भी उपस्थित थे। अब मनीषनगर और वर्धा मार्ग के बीच इस आरयूबी के माध्यम से आवाजाही में आसानी हो गई है। यह परियोजना मनीषनगर, बेसाख, खोखली और बेलतरोड़ी के लाखों नागरिकों के लिए लाभकारी साबित होगी। अब लोगों को रेलवे क्रॉसिंग पर इंतजार करने की समस्या से हमेशा के लिए छुटकारा मिल गया है, जिससे उनके समय की भी बचत होगी। आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्यामुळे हा अतिशय चांगला अंडरपास आपल्याला पाहायला मिळतोय ते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आशीषजी जायसवाल, इंद्रनीलजी नाईक, कृपालजी तुमाने, अभिजीतजी चौधरी, श्रावणजी हर्डीकर, अविनाशजी ठाकरे, रितेशजी गावंडे, आपल्या नगरसेविका तिलगोटीताई, विशाखाताई मोहोड, जयश्रीताई वाडीबसमे, वनिताताई दांडेकर, नागेशजी मानकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मनीषनगरचा जो काही कनेक्टिव्हिटीचा विषय आहे हा गेले 15-20 वर्ष 25 वर्ष सातत्याने आपल्या सगळ्यांना सतावतोय। त्यातून एक मार्ग काढण्याकरता मागच्या काळामध्ये आपण एक फ्लायओव्हर केला, पण त्यांनी देखील मनीषनगरची कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाही आणि म्हणून मग माननीय नितीनजींच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण आता या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला। अतिशय चॅलेंजिंग अशा प्रकारचं एक काम होतं, पण मला असं वाटतं की महामेट्रोनी आणि आपल्या जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे आणि आता लवकरच एक तिसरी कनेक्टिव्हिटी देखील आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यातनं हा सगळा जो वाढता आपला परिसर आहे या परिसराला निश्चितपणे एक सीमलेस अशा प्रकारची 12 महिने कनेक्टिव्हिटी, म्हणजे पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे काही अडचणी तयार होतात, त्या अडचणी होणार नाहीत अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी सुरू करतो। मी आज जास्त वेळ बोलणार नाही कारण गडकरी साहेबांना मला लॉ कॉलेजच्या कार्यक्रमात पुढे जायचं आहे, पण आपल्या दक्षिण पश्चिम नागपूरच्या जनतेच्या वतीनं मी माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, मंचावर उपस्थित सर्व मंत्रीगण, आपले सर्व सन्माननीय अधिकारीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणी, आता देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिला एक अंडरपास बनवला, पण त्याने काही पूर्ण समस्या सुटली नाही। पण या ठिकाणी ज्यावेळी कसा कुठून मार्ग काढायचा असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, शेवटी मी पण गोंधळात पडलो की कुठून केला पाहिजे। तेव्हा या साईटचं सिलेक्शन हे या क्षेत्रातले आमदार म्हणून देवेंद्रजींनी केलं आणि त्यांनी सांगितलं की इथून केल्यावर हा मार्ग निघेल। त्याप्रमाणे हा मार्ग निघाला। मला अतिशय आनंद आहे की मनीषनगरचे रस्ते खूप लहान आहेत आणि त्यातही अनेक लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे, फुटपाथ काही नाही आहे, त्यामुळे आता या ठिकाणी याच्यातून थोडी बहुत सुविधा मिळणार आहे। मी धन्यवाद देतो देवेंद्रजींना की त्यांनी तिसरा पण एक पूल मंजूर केलेला आहे, डायरेक्ट रेडिसन हॉटेल समोर उतरणारा जो आरओबी आहे त्याच्या तिथे जी क्रिकेटची अकॅडमी आहे त्याच्या बाजूनी उतरणारा, त्याचंही पण आता पीडब्ल्यूडी मध्ये मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे मनीषनगरला आता रेल्वे क्रॉसिंगमुळे इकडे येण्याकरता सोयीचं होणार आहे। 170 रेल्वे या ठिकाणून जातात, त्यामुळे फाटकही गैरसोयीचं होतं। त्यामुळे या सर्व भागातल्या लोकांना आज याच्यामुळे जी सुविधा प्राप्त झाली, ही जनता, तुमचा खासदार मी आहे,
आणि आमदार देवेंद्रजी आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची समस्या सुटलेली आहे. याबद्दल इथल्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. रणजित खडककर यांनी पुशबॅक टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्टाईज हासिल केलेला आहे आणि त्यांनी स्वतः आपल्या इथे लोखंडे पूल जो आहे आपला कॉटन मार्केटचा, तिथेही पण अंडरपास केला, इथेही पण केला आणि मेट्रोला एक काम दिलं होतं. मला अतिशय आनंद आहे की उत्तम काम त्यांनी केलं. याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि इथल्या जनतेचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. इस रेलवे अंडरपास की कुल लागत 33 करोड़ 83 लाख है और इसकी लंबाई 190 मीटर, चौड़ाई 8 मीटर और ऊंचाई 4 मीटर है। अंडरब्रिज में पैदल यात्रियों के लिए अलग से फुटपाथ भी बनाया गया है। यह आरयूबी मुंबई, हावड़ा और दिल्ली चेन्नई रेलवे लाइनों पर निरंतर चल रहे निर्माण कार्यों के बीच बनाया गया है। इससे क्षेत्र की कनेक्टिविटी में सुधार हुआ है और यातायात को और अधिक सुविधाजनक बनाया गया है। गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती या भागामध्ये उड्डाणपूल व्हावा म्हणून. काही तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकलं नव्हतं. मग आम्ही बाजूला श्यामनगर साईडला एक अंडरपास घेतला आणि मग त्यांनी ट्रॅफिक कंट्रोल न झालं. मग आता इथे पण घेतला आणि परत तिसरा पण प्रस्तावित आहे, जो या 3-4 महिन्यामध्ये काम सुरू होऊन जाईल. मुख्य म्हणजे हा जो अंडरब्रिज आहे हा शहर आणि ग्रामीणला जोडणार आहे आणि साधारणतः 1 ते 2 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे आणि वाहतुकीची फार मोठी समस्या जी या भागातली होती ती आता संपणार आहे. पूर्णपणे संपणार नसेल कारण थर्ड ओव्हरब्रिज झाल्यानंतर ते 100% संपणार आहे, पण आता 80 ते 90% वाहतुकीची समस्या या पुलामुळे संपेल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल. त्याच्यावर सोल्युशन्स काढलेले आहेत, हायड्रोलिक मशीन्स लावलेले आहे, ड्रेनेज सिस्टम आहे. पण कधी कधी काय होतं की कॅपॅसिटीपेक्षा जास्त पाऊस आला तर नाले ओव्हरफ्लो होतात आणि नाले ओव्हरफ्लो झालं की पाणी सगळीकडे थांबतं. ते थांबलेलं पाणी जेवढा वेळ 1-2 तास आहे तेवढा वेळ त्रास होतो, नंतर परत सुरळीत होतं. हे 365 दिवसापैकी आपण म्हणू की काही मोजके दिवस त्रास होतो, पण आता काही कॅलॅमिटीजला, आपल्या नॅचरल कॅलॅमिटीला आपल्या हातामध्ये उपाय नसतो, पण जास्तीत जास्त वेळ लोकांना या ब्रिजचा लाभ जो तो घेता येतो. इस अंडरपास की वहां के नागरिकों ने भी सराहना की है। उनका कहना है कि पहले रेल गेट के कारण रुकना पड़ता था, मगर अब इससे छुटकारा मिल गया। आम्हाला खूप लाभ होणार आहे. कारण काय होत होतं, रेल्वे गेट बंद झाल्यावरती आम्हाला 20-20 मिनिट म्हणजे 2-2 गाड्या पास व्हायच्या आणि कधी कधी असं व्हायचं की ट्रॅफिक जाम झाल्यावर तिसरी गाडी यायची वेळ व्हायची आणि मग अशामध्ये जवळपास आम्हाला 20-20, 25-25 मिनिट इथे खोळंबून उभं राहावं लागायचं. कधी इमर्जन्सी असायची, कधी पोरांच्या परीक्षा असायच्या आणि नागरिक खूप त्रस्त व्हायचे. मग अशा वेळेला आमच्या माननीय गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी आणि आमचे नगरसेवक यांनी खूप प्रयत्न केले आणि आमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही सगळे मनीष नगरवासी त्यांच्या मनापासून धन्यवाद देऊ, कारण आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रदादा आणि माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. कारण इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. खूप लांबून फिरून लोकांना जावं लागायचं, पण आता तसं राहिलं नाही. लोक खूप खुश आहे. आम्हाला थोडा त्रास झाला 1-2 वर्ष, कारण होईस्तोवर तर त्रास होणारच होता, पण आता सगळे खूप खुश आहे. जेव्हा काल बातमी आम्ही प्रचलित केली की उद्या उद्घाटन आहे, तेव्हा खूप आनंद झाला लोकांना. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. छान, एकदम उत्तम झालं आमच्यासाठी, सर्वांसाठी, या परिसरातल्या लोकांसाठी. अनेकदा आमची मागणी होती, देवाभाऊंनी ती मागणी पूर्ण केली. आमचे आमदार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर आमचा हक्क आहे. त्या हक्काचं एक पालन त्यांनी केलं आणि आमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. कैमरा पर्सन सुभाष पुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.